श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 5 फेब्रुवारी गुरुवारी आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित एक अत्यंत शुभ तिथी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भक्त बाप्पांची पूजा करतात, ज्यामुळे जीवनातील दुःख कमी होतात आणि आनंदाने समृद्धी मिळते. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ दुःखाचा नाश करणारा असा होतो. म्हणूनच भक्त भगवान गणेशाला विशेष प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनातील संकट दूर करण्याकरता प्रार्थना करतात. धार्मिक मान्यतानुसार देवी पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र गणेशाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत बालसुख, मानसिक शांती, यश आणि अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते. तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्र दर्शन झाल्यावरच पूर्ण होते. म्हणून चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते. आणि संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:35 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्याची पूजा करून मग व्रत सोडायचं आहे. यंदा संकष्टी चतुर्थीला सुकर्मा योग जुळून येत आहे. या योगामध्ये पूजा केल्याने पूजेचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. माघ महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. या वेळेतील स्नान मनाला शांत आणि प्रसन्न करते. हे स्नान दिवसभराच्या पूजेसाठी शरीराला आणि मनाला शुद्ध करते. यामुळे भक्त गणेशाची पूजा अधिक मनोभावे करू शकतात. संकष्टी चतुर्थीच्या व्रताची सुरुवात करण्याच्या अगोदर हे स्नान जे आहे ते या व्रताचा एक प्रमुख भाग आहे. आता आपल्याला हातामध्ये अक्षता आणि फुलं घेऊन गणपती बाप्पांचं नामस्मरण हे करायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नान ही करायची. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. आता आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं. जर शक्य असेल तर थंड पाण्याने स्नान करा, नाही तर कोमट पाणी घेतलं तरीही चालणार आहे. या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे लाल चंदन. आता तुमच्याकडे लाल चंदन असेल तर लाल चंदन टाका, नसेल तर तुम्ही पिवळं चंदन टाकलं तरीही चालणार आहे. तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच आपल्याला पंचगव्य सुद्धा आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. आता हे पंचगव्य तुम्ही अगदी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा अगदी अंगाला चोळलं तरीही चालणार आहे.
आता पंचगव्य म्हणजे काय, तर गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या 5 गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. गायीशी संबंधित या 5 गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात पंचगव्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण, शुभ कार्य, पूजा, विधी यामध्ये पंचगव्याचा वापर करण्याला प्राधान्य दिलं जातं. पंचगव्याचा उपयोग घरगुती शुद्धीकरणापासून ते शरीर शुद्धीपर्यंत केला जातो. म्हणूनच तुम्ही अगदी अंघोळीच्या पाण्यामध्ये हे पंचगव्य टाकू शकतात की अंगाला चोळलं आणि मग अंघोळ केली तरीही चालणार आहे. आता हे पंचगव्य आपल्याला कुठे भेटेल, तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज छोट्या छोट्या पंचगव्याच्या बॉटल ज्या आहेत त्या भेटून जाणार आहेत. तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभ फळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायची. ही स्नान करताना निरंतर आपल्याला ओम गणगणपतये नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा गंगेच्या यमुनेच्या गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् निधी कुरु हा स्नान मंत्र आहे. या 3 मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला जप हा करायचा आणि आपल्याला स्नान ही करायची आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते. पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.